मुंबई महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित शिक्षण समिती अध्यक्ष आपल्यासोबत आहेत. ताई, आज या ठिकाणी तुमची बिनविरोध निवड झालेली आहे. अनेक जणांनी उमेदवार आहे ते दिलेले नाहीयेत. कसं बघताय सहकार्य आणि या ठिकाणी आजचा पहिला दिवस? मी विरोधकांचे आभार मानेन की त्यांनी आम्हाला बिनविरोध निवडणूक करण्यात मदत केली. मी असेच सहकार्य त्यांच्याकडनं पुढच्या वर्षभर अपेक्षित करते. तुम्ही एक संकल्पना राबवलेली आहे. तुम्ही भेटायला येण्यासाठी जे कोणी तुम्हाला भेटायला येतात त्या ठिकाणी मी सगळ्या ह्या वह्या पुस्तकं वाचतो. नक्की काय संकल्पना आहे या ठिकाणी? जेव्हा मी 2012 आणि 13ला जेव्हा निवडून आलो त्यावेळी लोक मी बघितलं बुके घेऊन यायचे. नवीन होतो आम्ही आणि मग ते बुके 2 दिवसांनी 3 दिवसांनी आपण फेकतो. म्हणजे त्याच्यात पैशाचा पण अपव्यय होतो, सगळं काही होतं. मग आम्ही ती संकल्पना तेव्हापासून राबवली आणि आता शिक्षण अध्यक्ष झाल्यापासून पण म्हणून मी मुद्दामून सुरू केलेलं. जनतेला अपील आहे, मला भेटायला येणाऱ्या लोकांना आपल्या माध्यमातून अपील आहे की बुके आणू नका. त्याच्यापेक्षा मला 1-2 कितीही शालेय वस्तू द्या, नोटबुक द्या, पुस्तकं द्या, जेणेकरून जे गरजू विद्यार्थी असेल त्यांना आम्ही हे देऊ शकू. शिक्षण समितीवरती तुम्ही आता अध्यक्ष म्हणून आलेला. पहिलं काम तुमचं काय असणार? कारण महानगरपालिका मोठा क्षेत्र आहे, त्यामध्ये अनेक महापालिकेच्या शाळा आहेत. कशा पद्धतीने तुमचा हा संपूर्णपणे कार्यभाग असणार? सगळ्यात पहिलं काम असं असेल की मराठी पटसंख्या जी आपली कमी होते ती पटसंख्या कशी वाढेल, त्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील, काय संकल्पना राबवाव्या लागतील. त्याच्यासाठी मग आम्ही जे शिक्षण तज्ज्ञ आहेत महाराष्ट्रातील असेल मुंबईतील त्याच्याशी बोलून विचारविनिमय करू आणि ती पटसंख्या कशी वाढेल ह्याच्याकडे लक्ष ठेवू. दुसरी गोष्ट, जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे शाळेचे जेवढे इन्फ्रास्ट्रक्चर आहे फार अतिशय जे इंटरनॅशनल लेवल किंवा खाजगी शाळांना जसे असतात जसे इन्फ्रास्ट्रक्चर तसे करण्याचा आमचा प्रयत्न राहील. म्हणजे मग त्या अद्ययावत लॅब असतील, अद्ययावत लायब्ररी असतील, नवीन AI टेक्नॉलॉजीच्या लॅब असतील, सायन्सच्या निगडीत काही उपक्रम असतील ते राबवण्याचा आम्ही प्रयत्न करू. तसेच महानगरपालिकेचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल. म्हणजे काही विद्यार्थ्यांचा क्रीडामध्ये उत्कृष्ट असेल, काही जण सिंगिंगमध्ये असेल, काही जण नृत्यात असेल, त्या विद्यार्थ्यांची त्या कलागुणांचा त्यांना जसा वाव मिळेल अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा अशा प्रकारचे शिक्षण आपण देण्याचा प्रयत्न करू. तुमच्याकडे आज पहिलं निवेदन देखील आलं पब्लिक स्कूल सुधारण्याच्या संदर्भातलं, आणि त्यासोबतच 11वी आणि 12वीचे वर्ग आहेत ते महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आहेत, म्हणजे कॉलेज स्वरूपात सुरू करण्यात यावं. कशा पद्धतीने नियोजन या संदर्भातलं आहे ते आखणार आहे? याच्या संदर्भात प्रशासनाशी चर्चा करून त्याच्यावर कशा प्रकारे विचार करता येईल किंवा कशा प्रकारे पॉझिटिव्ह विचार करता येईल ह्याचा मी आढावा घेईन. AIचं जग आहे आता, आणि AIच्या काळामध्ये महानगरपालिकेच्या शाळेतल्या मुलांना कशा पद्धतीने ह्या AIचं शिक्षण असेल किंवा आधुनिक शिक्षण असेल या संदर्भातलं नियोजन? AIच्या संदर्भात आपण बघतो आता सगळीकडे AI टेक्नॉलॉजी चालते. महानगरपालिकेतली मुलं आपली का मागे राहिली पाहिजेत? त्यांना देखील या टेक्नॉलॉजीचा अद्ययावत टेक्नॉलॉजी ज्ञान मिळालं पाहिजे. आणि त्यासाठी IT डिपार्टमेंटची जी IIT डिपार्टमेंटची आपली जी तज्ज्ञ मंडळ असतील, जी काय त्यांच्याशी चर्चा केली, त्यांच्याशी विचार मांडले आणि त्यांचं जे काही रिकमेंडेशन असेल किंवा ते जे तंत्रज्ञान असेल ते आपल्या शाळांमध्ये कशा प्रकारे शिकवलं जाऊ शकेल याच्यावरती आम्ही एक प्रयत्न नक्की करू. महत्त्वाचा प्रश्न आणि शेवटचा, या ठिकाणी अनेक जे पालकवर्ग आहेत जे मुंबईमध्ये येतात ते खास करून आहेत ते प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात. कारण जर पाहिलं तर मग मुलांची सुरक्षा असेल किंवा मग इतर गोष्टी असतील, मुलांच्या सुरक्षा आणि त्या संदर्भात अनेक गोष्टी आपण गेल्या काही वर्षामध्ये पाहिल्या. मग बदलापूरचं प्रकरण असेल किंवा अन्य प्रकरण आहे, या अनुषंगाने BMCची शाळा महानगरपालिकेची शाळा या अनुषंगाने किती उपयुक्त या पालकांना ठरेल, किती सुरक्षा असेल आणि याच्यामध्ये पालकांनी शाळेमध्ये यावं या संदर्भातला तुमचा काय अजेंडा असणार? नक्कीच, कारण जी मुलं शाळेत येतात त्यांची सुरक्षा ही ह्याला प्राधान्य दिलं गेलंच पाहिजे. जो प्रकार बदलापूरमध्ये झाला तो दुर्दैवी प्रकार कुठे घडू नये, अनुचित तसा प्रकार घडू नये म्हणून कॅमेरे बसवले जातील प्रत्येक शाळांमध्ये, सुरक्षा रक्षक ठेवले, पण त्या सुरक्षा रक्षकांमध्ये सुद्धा महिलांना प्राधान्य दिलं जाईल जेणेकरून आपल्या ज्या मुली आहेत, लहान मुली असतील, लहान मुले सुरक्षित राहतील. आणि अजून त्यात जर काही करता येणार असेल तर त्याच्यावर देखील विचार केला जाईल. जपान पाहिलं किंवा मग इतर परदेशात पाहिलं की शाळा हा एक उत्तम उदाहरण या ठिकाणी असतं, तर याच धर्तीवरती BMCच्या शाळा पाहायला मिळतात. नक्की, मी आता तेच म्हटलं ना की खाजगी शाळांमध्ये लोक का जातात, कारण त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असतं. ते इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या शाळेत महानगरपालिकेच्या शाळेत देखील आणलं गेलं पाहिजे. त्या पायाभूत सुविधा महानगरपालिकेमध्ये आणल्या गेल्या पाहिजे. मग ते अद्ययावत लायब्ररी असेल, अद्ययावत सायन्सची टेक्नॉलॉजी असेल, लॅब असेल, जे काही असेल, जेवढं अद्ययावत शिक्षण असेल ते महानगरपालिका शाळांमध्ये करण्याचा आमचा प्रयत्न असेल. परदेशातील शाळांसारखा दर्जा हा महानगरपालिका, परदेशातील शाळांमध्ये महानगरपालिकेच्या शाळेचा हा भारतीय असेल एवढं मी नक्की सांगते. तर महानगरपालिकेतील शाळांचा दर्जा हा भारतीय असेल या शब्दामध्ये नवनिर्वाचित शिक्षण समिती अध्यक्ष यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेची शाळा आणि त्या संदर्भातलं शिक्षण समिती कशा पद्धतीने असणार आहे हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ मोहन सोबत निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.